जय आदिशक्ती. मी संगीता कोकले. अदृश्य अस्तित्व या चॅनलमध्ये सर्व ईश्वरांच्या लाडक्यांचे, सर्व श्रद्धाळू भक्तांचे अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. बंधू आणि भगिनींनो, आज आपण असा विषय घेऊन आलेलो आहे की काळूआईची किंवा इतर देवी देवतांची घेणमाल होते तर बळी कोंबडं बोकडं द्यावंच लागतं का? तर हे कितपत खरं आहे आणि गेनमाल होतच नाही का काळूआईची की इतर देवी देवतांचं म्हटल्यापेक्षा जास्त तरी काळूआईच्या नावावरती खूपच हे काही 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 गैरसमज आहेत. ते आपण आज या विषय घेणार आहोत की खरंच हा बळी द्यावाच लागतो का? बळी ही जी प्रथा आहे ही प्रथा कितपत योग्य आहे या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. तर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलमध्ये आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, घंटीचे बटन दाबायचे आहेत आणि चालू मध्ये व्हिडिओला लाईक देखील करायचे आहेत. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत की चला बंधू आणि भगिनींनो, खरंच आपण जेव्हा काळूआईची गेनमाल करायची असते तेव्हा बळी द्यावाच लागतो का? कारण की बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की काळूआईची गेनमाल कोंबडं बकरं दिल्याशिवाय होऊ शकत नाही, कारण की काळूआईला ही तिचे जे रक्षक आहेत ते शांतच होत नाही, त्याला बळीच लागतो. त्याला बळी दिल्याशिवाय ती कार्यक्रम होऊ शकत नाही. तिथे म्हसोबा तिचे राखणदार आहेत, धावजी पाटील हे मांगीर बुवा आहेत, गोंजीर बुवा आहेत, यांना सर्वांना बकरं कोंबडं लागतं. तसा कार्यक्रम होत नाही. मग काळूआईच्या बरोबर इतर तिचे शिपाई पण त्यांच्या शरीरामध्ये येत असतील. एखाद्या व्यक्तीच्या की काळूआई पण येत असेल, धावजी पाटील पण येत असेल, म्हसोबा पण येत असेल, तर मग हे जे शिपाई आहेत तर मग हा जो कार्यक्रम आपल्याला करायचा असतो गेनमाळीचा, तेव्हा मग या शिपायांना कोंबडं बकरं द्यावंच लागतं का? नाही दिलं तर हा कार्यक्रम होतच नाही का? हे जे सर्व गैरसमज आहेत तर तुम्ही मला एक सांगा बंधू आणि भगिनींनो, ही काळूआई म्हणजे ही जी आई जगदंब काळूआई आहे, ही आपण तिचे कसे लेकरं आहोत. आपल्या लेकरांना जर थोडासा त्रास झाला की तिला त्रास होतो का? नाही होणारच ना. मग हे जे प्राणी आहेत, मुख्य प्राणी आहेत, त्यांचा आपण बळी देतो तर मग तिला त्रास होणार नाही का? ते पण तिचीच लेकरं आहेत ना. मुख्य प्राण्यांचा आपण बळी देतो, तिला किती त्रास होणार? ती तुमच्यावरती खुश होणार आहे का? आणि राहिला शिपायांचा विषय, तर बरेच काही हुशार व्यक्ती जे लयच बोलतात, पुढचं त्यांचं ज्ञान पाजळत असतात की काळूआईच्या शिपायांना बोकडं कोंबडं दिल्याशिवाय ते शांत होत नाही, आडवं लावतात, असं होतं तसं होतं. तर मला एक सांगा, हे जे शिपाई आहेत, जे दैत्य आहेत, याचा दर्जा काय आईच्या वरती आहे का? ते आईच्या आज्ञेनुसार काम करतात, आईच्या आज्ञेमध्ये असतात. तुम्ही आईला पटणाऱ्या या गोष्टी आईला मान्य करून आईला या सर्व गोष्टी मान्य आहेत, तर शिपायांचं काय? शिपायांना तुम्ही दुसरा पण नैवेद्य देऊ शकता. तुम्ही दुसरंही काय देऊ शकता. त्यांना शांत करायचं आहे, त्यांना कोंबडं बकरच द्यावं लागतं का शांत करायला? त्यांना तुम्हाला नैवेद्य तुम्ही देऊ शकता ना. दही भात असेल, अंड, लिंबू, सिगरेट नाही, कारण की हा जो विधी असतो तर सिगरेट नाही दिलं तरी चालेल. एक लिंबू आणि दही भात दिला तरी पण हे जे शिपाई असतात ते शांत होतात. आणि तुम्हाला बळीच त्यांना द्यायचा आहे, तो बळी कोवळ्यावरती दिला तरी चालतो आणि ते शांत देखील होतात. आई खुश आहे तर तिचे शिपाई देखील खुश आहे. आईला बिलकुल ह्या गोष्टी पटतच नाहीयेत की तिच्या मुख्य प्राण्यांचा आपण बळी देतो, हत्या करतो. तर ते आपली जी गेनमाळ असते तेव्हा मला एक सांगा की हा अत्यंत पवित्र असा हा गेनमाळीचा विधी असतो आणि ह्या गेनमाळ विधीमध्ये रक्तपात करणं, बळी देणं कितपत योग्य आहे? पण गेनमाळीचाच विषय सोडा, इतर वेळेस पण हे योग्य आहे का? बिलकुल योग्य नाहीये. कारण की बरीच लोक सांगतात की ताई त्यांना बोकडं कोंबडं धावजी पाटलाचा संचार असेल किंवा मग म्हसोबाचा असेल तर त्यांना द्यावंच लागतं का? आणि त्यांना दिलं नाही तर ते शांत होत नाही किंवा काही काम ते ऐकत नाहीयेत. त्यांना खुश करण्यासाठी त्यांना बोकडं किंवा कोंबडं द्यावंच लागतं. तर मला एक सांगा, तुमची भक्ती एकनिष्ठ असेल ना, तुम्ही अंतःकरणात जर धावजी पाटलाचा संचार असेल, तुम्ही मनापासून त्यांची सेवा करत असेल आणि
तर त्यांना खुश करण्यासाठी तुम्हाला काही कोंबड्यात द्यावं लागतं का? दुसरा कुठला नैवेद्य नाही का? सात्विक गोष्टी फक्त आहेत की. बाकीच्या गोष्टी देऊ शकता, दही भात देऊ शकता, एक लिंबू देऊ शकता तुम्ही त्यांना. त्याच्याबरोबर तुम्ही मिठाई ठेवू शकता, वडापाव ठेवू शकता, भेळ ठेवू शकता. बऱ्याच प्रकारच्या मिठाई तुम्ही वेगवेगळ्या मिठाई देखील ठेवू शकता. तुम्हाला कोणी येऊन सांगितलंय का दावजी पाटलाचा संचार असतो किंवा मसोबाचा असतो, ते काय तुम्हाला येऊन सांगतात का? तुमच्या कानामध्ये येऊन सांगतात का की तुम्हाला कोंबड्याच दे म्हणून? नाही सांगत ना. आपण कुणाच्या तरी सांगण्यावरच बळबळत असतो, कुणाच्या तरी गोष्टींवर आपण विश्वास ठेवून ह्या गोष्टी बोलत असतो. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी अजिबात मान्य नाही. तर ह्या सर्व असा काही विधी सुद्धा नाहीये. ह्या देखील देण्याची गरज नाही, हा बळी देण्याची गरज नाहीये. कालवाईची गेनमाळ एकदम सात्विक पद्धतीने देखील होऊ शकते. फक्त त्याची शिपाई त्या गुरुला शांत करता आले पाहिजे. ज्या अशी बोलतात ना की कोंबडं बकरं दिल्याशिवाय कालवाईची गेनमाळ होऊ शकत नाही, तर मला तर वाटते दैत्य काही खायला येतात का? कधी बघितलंय का त्यांनी? तुम्ही खायला येत, त्या खायला आलेले तुम्ही कुणी बघितलंय का कधी? कधी येऊन सांगतात तुम्हाला? नाही ना. हे जे मनुष्य रूपी दैत्य असतात ना, यांनाच ते खायचं असतं, यांच्या जिभीला तो चटका असतो. म्हणून या सर्व गोष्टी यांनी हे नित्य, हे जे नेम, ह्या रीती भाती यांनी लावलेल्या आहेत, हे यांनाच खायच्या असतात. मी सर्वांना म्हणत नाही, पण काही आहेत. मग काळवाईची गेटमा झाली, थोडंसं काय झालं की बघा, मग खरंच मी म्हटलं होतं तेच खरं आहे नाही, तुम्ही काळवाईला बळीच दिला नाही, मग कालवाईचा कार्यक्रम होतच नाही बळी दिल्याशिवाय. आता तुम्हाला काही त्रास होतोय तर मग तिच्याचमुळे होत असेल. अहो जरा माइंडनी विचार करा ना. शरीर आहे, शरीराला काही त्रास होत नाही, काही इजा होत नाहीत का? दुसरा देखील काही त्रास होऊ शकतो ना. आणि आई अजिबात असं आपल्या लेकरांना त्रास देत नाहीये. या सर्व गोष्टी मनाने काहीही सांगू नका, कारण की आई तिथे खुश आहे, तिचे दैत्य देखील खुश आहेत. त्यांना तुम्हाला ते आडवं लावणार, हे करणार, ते करणार, या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत. हे कुठल्याही शास्त्रात दिलेलं नाही की तिथं बकरं कोंबडं द्यावंच लागतो, तशी गेनमाळ होत नाही. अत्यंत पवित्र हा असा विधी असतो. या विधीला गेनमाळ म्हणजे या विधीला कोंबडं बकरं देण्याची बिलकुल गरज नाही. ह्या सर्व गोष्टी कोण कोण किती ज्ञान वाटते, त्यांचं ज्ञान त्यांच्यापर्यंतच, त्यांना तुमच्यापर्यंतच पाजळत असू द्या. तुम्ही तुमचं ज्ञान तिकडेच पाजळवा. इकडं तुमचं ज्ञान सांगू पण नका. पहा तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ही दैवी सेवा करा की इतरांपर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. ही एक दैवी सेवाच आहे, कारण की बळी ही प्रथा खूपच सगळीकडे आमच्या साईडला खूपच ही प्रथा पसरलेली आहे की काळूबाईला बळी दिल्याशिवाय तिचा कार्यक्रमच होऊ शकत नाही. तरी तर मग मी अगदी मनापासून कळकळीची विनंती करते की ही तुम्हाला दैवी सेवाच करायची आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे. जय आदि